सरपंच निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अवसरी बुद्रुक गावडेवाडी वन उद्यानच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा, माननीय श्री विष्णू काका हिंगे पाटील, संचालक कात्रज दूध उत्पादन संघ, माननीय बंटीदादा वळसे पाटील, श्रीमती प्रियंकाताई गावडे सरपंच गावडेवाडी, श्रीमती सारिकाताई हिंगे सरपंच अवसरी बुद्रुक, सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी, उपस्थित सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, वन विभागातील सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी, आवाज कमी करा। त्याचप्रमाणे बेस कॅम्प मधील उपस्थित सर्व आपले मेंबर्स जे आपले दिवस रात्र आपल्या सोबत राहून आपल्याला मदत करतात, असे सर्वांचं पुनश्च एकदा मी जुन्नर उपवन संरक्षक म्हणून सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। पर्यावरणाचा समतोल राखून सार्वजनिक आरोग्य व जैवविविधता संवर्धनाला प्रोत्साहन देणारी ही एक जागा आज आपण या ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट आज या ठिकाणी आपण करत आहोत, ते विकसित या ठिकाणी आपण करत आहोत। वास्तविक पाहता वन विभाग वेगवेगळ्या क्षेत्रावरती वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामं करत असतं, त्यामध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे संशोधन असतील ते त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अंमलात आणतो। तर हे जेवढे काही आता महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले आहेत ते सर्व आपण या ठिकाणी करण्याचा मानस आपण ठेवलेला आहे। उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जसं मियावाकी रोपवन असेल, एक जपानचे शास्त्रज्ञ होते मियावाकी म्हणून, तर त्यांनी एक नाविन्यपूर्ण एक संकल्पना मांडली होती की 1 बाय 1 स्क्वेअर मीटरमध्ये 3 मोठी वृक्ष लागतील। वास्तविक पाहता आपण 10-10 मीटरवरती झाडं लावतो, परंतु त्यांची संकल्पना जी होती ती 1 मीटरमध्ये 3 मोठे वृक्ष लागतील। तर त्या वृक्षांचं त्यांचं जे उद्देश हाच होता की त्याच्यामध्ये एकमेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये ते जास्त जोमाने वाढतात आणि 10 पटीने फास्ट आणि 10 पटीने जोरात ती जे वृक्ष आहेत ते वाढतात आणि त्याच्यामुळं आपल्याला एक नैसर्गिक वन त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो। त्याचप्रमाणे वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे पुरण क्षेत्र आहे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभ्यासानंतर जे पुरण क्षेत्र आपलं जे आता जे वनक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी सध्या नाहीसा झालेला जो अधिवास आहे तो आपल्याला पुनर्जीवित करणं आवश्यक आहे। तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे पुरण क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी विकसित करत आहोत। त्याचप्रमाणे जो स्थानिक वृक्ष आहे, जे लुप्त पावलेले वृक्ष आहेत, जे नाहीसे झालेले आहेत, तर त्यांचं परत संशोधन करून ते वेगवेगळ्या नर्सरीमध्ये शासनाच्या असतील किंवा प्रायव्हेट नर्सरीमधून ते आणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी लागवड त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। बांबूची विविध प्रजाती जवळपास 500च्या वर प्रजाती भारतामध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये आपल्या वातावरणामध्ये ज्या बांबूच्या प्रजाती जगू शकतात, ज्या येऊ शकतात, त्या प्रजातीची सुद्धा लागवड या ठिकाणी आपण करणार आहोत। विविध औषधी रोपणे की जे आपल्या शाळकरी मुलांना असतील, आश्रमशाळेतील मुलांना असतील, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असतील की त्यांना ती माहिती होणं आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी औषधी रोपण आणि औषधी झाडांची माहिती वेगवेगळ्या नामफलकाद्वारे सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। विविध कॅक्टसची प्रजाती असतील, फुलझाडे असतील, वेली असतील की ज्या अतिशय वेगळेपणाने आपल्याला कुठेही बघायला न मिळणारे असे थोडेसे नाविन्यपूर्णच झाडं आणि रोपं आपण त्या ठिकाणी लावणार आहोत। परवा आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी इथं आलो होतो, तर त्यावेळेस गावडेवाडीमधील जे काही ग्रामस्थांनी खूप चांगली संकल्पना मांडली। तर त्यांच्या की शासन सुरुवातीला तर आपल्याला पैसा मिळतो बांधकामाला असेल किंवा कुठला नवीन प्रोजेक्ट असेल, परंतु व्यवस्थापनाला आपल्याला नंतर काम करताना किंवा त्याला निधी उपलब्ध होणं थोडंसं कठीण जातं। तर त्याच्यासाठी की आपले जे निरंतर उत्पन्न देणारे ज्या वनस्पती आहेत, जे झाडं आहेत, जे वृक्ष आहेत, त्याची जर आपण त्या ठिकाणी लागवड केली तर आपल्याला निरंतर त्या ठिकाणी उत्पन्न मिळू शकतं आणि आपला जो व्यवस्थापनाचा जो खर्च आहे, जसं लेबर खर्च असेल, दुरुस्ती असेल, पाणी द्यायचं काही आपली व्यवस्था असेल, त्याच्यासाठी आपल्याला तो खर्च कधीही कामी येऊ शकतो। तर आज या ठिकाणी
जसं आता प्रास्ताविक मध्ये वेगवेगळे जे आपले उपक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत, त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वार त्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी निसर्ग पाऊलवाट राहील, ओपन जिम त्या ठिकाणी होणार आहे आणि वयोवृद्ध असतील लहान मुलांना खेळण्यासाठी जागा त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. वेगळ्या त्याला चांगली मोठी फेन्सिंग राहील की आतमध्ये फिरत असताना आपल्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये चांगली दिवाबत्ती करून लाईट त्या ठिकाणी राहील की संध्याकाळी सुद्धा आपल्याला ऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जो आपला वन उद्यान आहे त्या ठिकाणी आपल्याला फिरणं सोपं होईल. तर याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन सेंटर निर्वाचन केंद्र सुद्धा आपण स्थापन करणार आहोत की ज्याच्यामध्ये पशु पक्ष्यांचं आणि वेगवेगळ्या प्रजातींचं प्रतिकृती त्या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि त्याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तर असं विविध ज्या काही संकल्पना, ज्या काही संशोधनं जी काही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झाली त्याचा सगळ्याचा वापर करून आपण त्याचा एक संकलित एक चांगलं असं एक वन उद्यान या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. हे उभारताना जे काही मार्गदर्शन माननीय साहेबांकडनं ग्रामस्थांकडनं वेळोवेळी आपल्याला लागणार आहे हीच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सद्यस्थितीमध्ये जो सगळे तुम्ही किती वेळ घ्या जो तुम्ही सगळं काही शिल्लक ठेवणं काही ते सगळं सांगा. आणि या ठिकाणी जो मी आता बोललो की जे आपलं वनक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी आपला जे वन्यप्राणी त्या ठिकाणी राहायला पाहिजे त्याचा अधिवास जो आहे तो अधिवास नष्ट होत चाललेला आहे आणि तो अधिवास त्याचा पुनर्जीवित करण्यासाठी आपण या ठिकाणी कुरण विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेत आहोत की याच्यामध्ये 4-5 ठिकाणी मोठ्या जागा पण आयडेंटिफाय करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्याला पूर्ण फेन्सिंग करून त्याच्यामध्ये स्थानिक वृक्ष प्रजाती आणि त्याच्यामध्ये कुरण विकास हा चांगला कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण घेत आहोत. जर कुरण विकास झाला आणि जंगल स्वतःला पुनर्स्थापित जर झालं तर त्या ठिकाणी जे छोटे पशुपक्षी असतील आणि आपले जे मोठे हिंस्र प्राणी आहेत त्यांचं जे खाद्य आहे ते त्या ठिकाणी आपण त्यांचं जर पुनर्जीवित ते त्या ठिकाणी जर झाले तर बिबट आपल्या मूळ अधिवास म्हणजे जंगल क्षेत्रामध्ये तो परत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आता जसं पिंपरखेड, जांबूत या ठिकाणी जे आपण बिबट पकडलेले आहेत ते सर्व आपण आता सध्या माणिकडोह निवारा केंद्रामध्ये ठेवलेले आहे, परंतु ती जागा सुद्धा आता आपल्याला अपुरी पडत आहे. तर त्याचं सुद्धा आपण एक 4 वेगवेगळे मोठे TTC म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर निवारण केंद्र आपण त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. एक मनसर, जुन्नर आणि शिरूरमध्ये 2 ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी एक पिंपरखेड आणि नावड्याच्या साईड. तर असे हे 4 जागा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे. शासनाकडून सुद्धा त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि त्याचे प्रस्ताव बनवून ते यथायोग्य पद्धतीने त्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जे खबरदारी जी आपण घेत आहोत ती म्हणजे जे AI सिस्टम आपण त्या ठिकाणी लावलेली आहे तर ती AI सिस्टम जी आपण लावलेली आहे त्याबद्दल जी वेगवेगळे सायरन्स आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत. तर बिबट त्या कॅमेरामध्ये आला तर तो लगेच सायरन वाजून आपल्याला ग्रामस्थांना त्याबाबत लगेच अवगत होतो. त्याचा सायरननी सगळ्या गावकऱ्यांना माहिती मिळते की त्या ठिकाणी बिबट क्षेत्र आलेला आहे. बिबट क्षेत्रामधून जंगलामधून आता गाव परिसरामध्ये तो दाखल झालेला आहे. माननीय साहेबांनी त्या ठिकाणी सभा घेऊन वेगवेगळे निर्देश सुद्धा आम्हाला दिले होते. त्या सर्व निर्देशांचं पालन करून जसे वेगवेगळे साहित्य असतील, पिंजरे असतील, कॅमेरा ट्रॅप्स असतील, वेगवेगळे रेस्क्यूचे आयटम्स असतील, हे सर्व आता या ठिकाणी खरेदी सुरू झालेली आहे आणि ते तत्काळ आपल्याला वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये ते पोहोचणार आहे. वास्तविक पाहता बिबट्यांची संख्या मोठी आणि आमचे जे साधन सामुग्री होते ती खूप कमी होती. तर माननीय साहेबांनी सुद्धा त्याचा आमच्याकडून आढावा घेऊन एक चांगल्या पद्धतीने तो विषय शासनाच्या दरबारी मांडून आम्हाला ती सगळे साहित्य पुरवठा सुद्धा उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि जसं आपलं वनक्षेत्र आहे तर आमचं जी कुवत आहे
ती आमची वनक्षेत्राच्या अनुषंगाने घडली जाते. म्हणजे आता आमचे जे वनपरिक्षेत्र अधिकारी असतील, वनपाल असतील, वनरक्षक असतील, तर हे फक्त वनक्षेत्राच्याच अनुषंगाने त्याची घडणघडण असते. परंतु आता झालंय असं की हे सगळे जी लोक आहेत ती सगळी काम करतात ऊसाच्या शेतामध्ये. तर हा याचा सुद्धा शासन स्तरावरती याचा पण निर्णय घेण्यात आला. आपण याच्यामध्ये जी आवश्यक आपल्याला चमू लागतो, जसं आपलं या ठिकाणी बेस कॅम्प आहेत, या ठिकाणी 24 तास आपली लोक राहतात, तर त्याच धर्तीवरती अजून कुवत आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याची सुद्धा नंतर वाहनं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी फोन आला किंवा इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्या ठिकाणी आपल्याला तत्काळ पोहोचता यायला पाहिजे. कारण जर वाहन असेल तर निश्चितच आपली जी कृती असेल ती जलद गतीने होईल आणि आपण तत्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकू आणि आपल्या समस्या आपण सोडवू शकू. आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी रेस्क्यू युनिट सुद्धा आपण साहेब आपण त्या ठिकाणी फॉर्म करत आहोत. तर ते रेस्क्यू युनिट जे आहे तर आपल्याला कुठून पुण्यावरून किंवा जुन्नरवरून पण मागवायची गरज नाही पडली पाहिजे. उदाहरणार्थ आता मंचर आहे, तर मंचरच्या ऑफिसमध्ये इमर्जन्सी रेस्क्यू युनिट जी राष्ट्रीय पातळीवरती एनर्जी कमांडो सारखं काम करते, तर अशी एक युनिट सुद्धा आपण आपल्या ठिकाणी फॉर्म करत आहोत. त्यामध्ये एक डेडिकेटेड शूटर असतील, शूटर म्हणजे तो ट्रँक्युलायझिंगचा शूटर असेल, त्याच्यानंतर एक ट्रॅकर असेल की जो पग मार्क्स आणि विस्तार त्याचा अभ्यास करून तो समोर जाईल, एक ड्रोन एक्सपर्ट असेल, त्याच्यानंतर एक बायोलॉजिस्ट असेल की ज्याचा अभ्यास करून त्याचा इतिहास, त्या भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास असं करून तो त्याचा मार्ग काढेल. असे वेगवेगळे स्पेशालिस्ट तांत्रिक अभ्यासगट त्या ठिकाणी आपण स्थापन करून हे पण चमू आपण त्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहेत. तर हे इमर्जन्सी कामामध्ये आणि जसं रेस्क्यू ऑपरेशन्स असतील किंवा जसं आपण ज्याप्रमाणे पिंपरखेडमध्ये तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन करून 10 ते 15 दिवसामध्ये जवळपास 17 ते 18 बिबट आपण जेरबंद केलेली आहे. तर त्याच पद्धतीने ती जी टीम आली, तर ती जी टीम आली ती पुण्यावरून, दौंडवरून, जुन्नरवरून, तर ह्या सगळ्या टीमा एकत्र करून त्या ठिकाणी पाठवून मग आपल्याला हे सगळं काम करावं लागलं. परंतु हीच टीम जर वनपरिक्षेत्र स्तरावरती जर रेंज ऑफिसला जर असेल तर तुम्हाला कुठूनही बाहेरून कुठली टीम यायची आवश्यकता लागणार नाही आणि हीच टीम आपल्याला मदत करेल आणि तत्काळ ते रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी आपल्याला पार करता येईल. आता विषय ज्या घटनांचा आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आपण जर अभ्यास केला तर त्यामध्ये सकाळी साधारणतः ज्या घटना आहेत ते सकाळी 9:30-10च्या अगोदर आणि संध्याकाळी 4च्या नंतरच्या आहेत. तर वनविभाग वेळोवेळी उपाययोजना किंवा आवाहन करत असतं. तर आज या निमित्ताने मी पुन्हा तो आवाहन परत एकदा करू इच्छितो की जे सकाळी 9-10च्या अगोदर आणि संध्याकाळी 4च्या नंतर आपण थोडीशी काळजी अजून घेतली पाहिजे. शेतामध्ये आपल्याला सवय आहे, आपण सकाळी पहाटे लवकर दिवस उजाडायच्या अगोदर शेतामध्ये जाण्याची आपल्याला सवय आहे. परंतु सध्याची समस्या आणि याच्यावर पूर्णपणे मात होईपर्यंत माझी ही सगळ्यांना विनंती राहील की सकाळी अर्ली मॉर्निंग पहाटे आणि सकाळी 8च्या अगोदर थोडंसं टाळावं, जेणेकरून ज्या क्षेत्रामध्ये बिबट आहे किंवा ज्या टायमिंगला बिबट ऍक्टिव्ह राहतो त्यावेळेस आपण थोडंसं इनॅक्टिव्ह राहिलेलं चांगलं राहील. आणि संध्याकाळच्या टायमिंगला जसं संध्याकाळ पडायच्या अगोदर साधारणतः 4:30-5 पर्यंत आपली कामं उरकून आपण आपल्या घरी परतलं पाहिजे. तर हे फक्त आणि याच्यामध्ये समूहानं राहणं अति आवश्यक आहे. कारण ज्या काही घटना आहेत त्या एकट्या लहान बाळावर किंवा एकट्या महिलांवरती झालेल्या आहेत. त्यामुळे थोडं समूहाने जर राहिलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. विविध उपकरणे जे रेस्क्यू आयटम जे आहेत ते आपण वाटप त्या ठिकाणी आता करणार आहोत. तर त्याची गाव पातळीवरती वाटप वनपरिक्षेत्र स्तरावरून सुद्धा होणार आहे. तर त्याची आपण निश्चितपणे त्याचा वापर करावा आणि त्या ठिकाणी दक्षता बाळगावी. आणि आज या ठिकाणी स्थितीमध्ये आपल्याला केंद्र शासनाकडनं 5 मादी बिबट्याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी आलेली आहे. परंतु ते आता त्याचा एक कमिटी APCCF वाईल्डलाईफ यांच्या अंडर एक कमिटी गठीत केली आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक गट आहे. तर त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी होत आहे. कशा पद्धतीने आपण समोर जायचं त्याचा आपल्याला पूर्ण आराखडा येणार आहे. कारण त्याच्यावर आपल्याला 3 वर्ष अभ्यास करणे आहे की त्या कशा पद्धतीने आपण जो नियोजन करणार आहोत ते कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचा अभ्यास हा पुढच्या 3 वर्ष आपल्याला करायचा आहे. आणि त्या 3 वर्षाचा वेळोवेळी
साधारणतः 5 ते 6 महिन्यांनी आपला त्याचा रिपोर्ट हा केंद्र शासनाला जाणार आहे आणि मग त्या धर्तीवरती त्याचा त्या अभ्यासानंतर मग आपल्याला पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केंद्र शासनाकडून मिळणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.